खालापूर तालुक्यात शिवसेना भाजप युती होईल अशी चिन्हे सुरुवातीला होती, मात्र आता ही युती होणार नसल्याची स्थिती निर्माण झाल्याने भाजपने आपल्या उमेदवारांची तयारी केली आहे। सासगाव जिल्हा परिषद मतदारसंघात अलीकडे भाजपने बैठका घेतल्या। यावेळी सर्वानुमते वावोशीचे माजी सरपंच वालचंद शेठ ओसवाल यांचं नाव पक्क करण्यात आले। वालचंद ओसवाल यांनी का दिला निवडणूक लढवण्यास होकार, ऐका। खालापूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे। 1 तारखेला अर्ज भरण्यात येईल। अजूनही युत्या आघाड्याची चर्चा सुरू आहे। त्यातच सासगाव जिल्हा परिषद मतदारसंघात ही अत्यंत चुरशीची होणार आहे। भाजपकडून एक नाव समोर आले आणि हे नाव त्यांनी इच्छुक म्हणून स्वतःने सांगितलं नाही, तर कार्यकर्त्यांनी त्यांना इच्छुक केले। हे नाव कोण आहे बघायचं, जाणून घेऊया। आपल्यासोबत वालचंद शेठ ओसवाल। शेठ नमस्कार। मला सगळं आपलं नाव समोर आलेलं आहे, आपण इच्छुक आहे, इच्छुक नाही नव्हता, पण आपल्या कार्यकर्त्यांनी आपलं नाव समोर आलेलं आहे। काय सांगतात, कशा प्रकारे हे नाव समोर आलं? शनिवारी आमची सकाळी होराळा गावात मीटिंग झाली आणि संध्याकाळी महड येथे मीटिंग झाली। संपूर्ण लीडरशिप तिथे होती। सावळे हे आमचे तालुका प्रमुख आहेत आणि एकनाथजी पिंगळे अध्यक्षतेखाली त्यावेळेला मला अध्यक्ष बनवून मीटिंग झाली। त्याच्यामध्ये तालुका अध्यक्ष पिंगळे साहेब, सावळे साहेब या लोकांनी एकमुखी माझ्या नावाची जिल्हा परिषद सासगाव मतदारसंघात घोषणा केली। त्यावेळेलासुद्धा मी त्वरित त्या घोषणेचं प्रत्युत्तर हो बोललो आहे, कारण सासगाव मतदारसंघ हा अत्यंत जवळचा माझा मतदारसंघ आहे। शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे काम करताना गेली 25 वर्ष मी वावोशी ग्रामपंचायत सरपंच असताना अनेक छोटी मोठी कामं केली। त्यामुळे लोकांचा संपर्क 30 वर्षात दांडगा आहे आणि प्रेमाचा आहे। त्या आधारे सासगावची मी भाजपातर्फे निवडणूक लढवणार आहे। हा नव्याने मतदारसंघ झालेला आहे। तुमच्या दृष्टीने तुम्हाला उद्याच्या काळात युती नाही झाली तर नेमकी कशा प्रकारे आपण लढणार आहात? हा 2017 साली सासगाव मतदारसंघ झाला। पूर्वी आमचा मतदारसंघ खरुली मतदारसंघ होता। त्यावेळेला मी सतत जिल्हा परिषदेच्या जवळजवळ 10 निवडणुकाचं काम केलं आहे तिथे। त्याचबरोबर सासगाव मतदारसंघसुद्धा माझा फिरून झालेला आहे। जिल्हा परिषदेचे खालापूर तालुक्यात 4 मतदारसंघ आहे, 4ही मतदारसंघात माझं फिरून झालेलं आहे। त्यामुळे लोकांचं प्रेम आहे आणि मी चांगल्या मताने जिल्हा परिषदेमध्ये निवडून येईल। संघटनेचं नेमकं नेटवर्क कसं आपल्या ह्या मतदारसंघामध्ये? भाजपाचं पूर्वी नेटवर्क आणि भाजपाचं आत्ताचं काम, आदरणीय माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांतजी ठाकूर आता हे जिल्हाध्यक्ष पण आहेत। त्यांच्या दोघांच्या घोडदौडीमुळे अख्ख्या जिल्ह्यामध्ये भाजपचं स्वरूप बदललेलं आहे। त्याचाच इफेक्ट खालापूर तालुक्यामध्ये झालेला आहे। अनेक मातब्बर, अनेक पक्षातील मातब्बर पदाधिकारी भाजपमध्ये आलेले आहेत आणि आत्तासुद्धा भाजपमध्ये त्यांची रीत चालू आहे। त्यामुळे भाजपचं नेटवर्क खालापूर तालुक्यात वाढलेलं आहे। ह्या युतीची चर्चा सुरूच आहे, परंतु हे समजा उद्या युती झाली किंवा नाही झाली तर काय नेमकं कशी भूमिका असेल? नाही, युती झाली तर जे पदाधिकारी वरचे वरिष्ठ जे ज्या जागांना सोडतील त्याप्रमाणे आम्ही त्यांचं काम करू। माझी जागा सोडली तर मी लढवीन, माझी जागा जर नाही सोडली तर जो उमेदवार शिवसेनेस देतील त्यांचं आम्ही काम करू। आपण दुसरी कुठली पंचायत समितीवर काय तालुक्यात मागितली का असं काय? नाही, सासगाव म्हणजे युतीसाठी म्हणताय, युतीसाठी आता बोलणी सुरू आहे। जिल्हाध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर साहेबांची वरिष्ठांची युतीची बोलणी चालू आहे आणि जर युती झाली तर त्याप्रमाणे त्या मतदारसंघातनं ठरेल त्याप्रमाणे आम्ही काम करू। बरं, याच्यानंतर काय ह्या ग्रामीण भागात अजूनही पाणी असतील, सगळ्या गोष्टीचे प्रॉब्लेम्स आहेत, अद्यापर्यंत सोडवण्याचा इतरांनी प्रयत्न केला परंतु काही सुटले नाही आहेत। आपल्याकडून काय नेमकं जिल्हा परिषदकडनं भाजपाचा झेंडा जिल्हा परिषदेमध्ये लागणार आहे हे तुम्हाला 100% सांगतो। मग त्या वेळेला ज्यांच्याशी युती करायला लागेल ते वरिष्ठ लोक ठरवतील आणि जिल्हा परिषद जर आमच्या हातात आली, मला जर लोकांनी भरघोस मताने निवडून दिला तर वीज, पाणी आणि रस्ते याच्याकडे प्रामुख्याने मी लक्ष देईन। हे होते भाजपचे इच्छुक उमेदवार ज्यांचं नाव समोर आलं आहे भाजपकडून, वालचंद शेठ ओसवाल। त्यांनी सांगितलं उद्या काळात जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता आली तर या तालुक्याचा विकास भाजप नक्की करणार।